नमस्कार. गोपाळपूर या ठिकाणी जनाबाईचा डेरा म्हणून प्रसिद्ध असलेलं एक मंदिर आहे. अतिशय गजबजलेलं ठिकाण असतं. रोज इथं शेकडो भाविक येऊन या ठिकाणी त्या डेऱ्यामधून ताक बनवून ताकाचा आस्वाद घेतात किंवा इथल्या गणपती मंदिरात देवाचं दर्शन घेत असतात. तर काल या ठिकाणी इथं पाहू शकता मंगळवेढा रोड आहे, शहराचं ठिकाण आहे. तर मंगळवेढ्याकडे जाणारी गाडी ही रिवर्सनी गाडी म्हणजे मिक्सर होता, सिमेंट कॉन्क्रीटचं मिक्सर होतं. तर ते जड वाहन रिवर्स आलं होतं आणि त्यातून ड्रायव्हरने उडी मारून रिकामच वाहन येऊन या मंदिराला येऊन धडकलेलं आहे. या ठिकाणी काल अवचित प्रकार काहीतरी घडला असता. तर इथं मंदिराचे पुजारी आहेत प्रथमदर्शी, तर त्यांच्याकडून आपण थोडंसं जाणून घेऊ काय प्रकार घडला होता काका काल. काल 4:10 तो मिक्सर जो होता सिमेंटचा तो वरती सेंटरला गेलता चढावर आणि तिथून माघारी स्पीडनं रिवर्सनं माघारी आल्यानंतर ड्रायव्हरला काय गाडी आवरेना, सगळा गोंधळ उठला. माणसं बाजूला काढली, रिक्षा बाजूला काढल्या आणि येऊन मंदिराला मोठं शेड आहे, शेडला धडकला. त्या पायरीला धडकून पुढं गेल्यानंतर सर्वांनी मिळून मागच्या टायरला दगडं टाकली आणि तो मिक्सर थांबवला असतानामुळं मोठा अनर्थ टळला, नाहीतर मोठा अपघात झाला असता. अशी स्थिती कालची होती. त्या एवढी मोठी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासकीय काय कोण आलं का मदत किंवा काय येऊन गेले ना तुमचे सगळे बांधव, पोलीस स्टेशनचे येऊन गेले सगळे, भेट देऊन गेले सगळे. काय उपाययोजना करावं लागतील तेव्हा ते हा त्रास बंद. आता आषाढी वारी येऊन टपली, इथं गजबजलेलं ठिकाण आहे, मागं गोपाळकृष्णाचं मंदिर आहे, काला इथं असतं. तर काय उपाययोजना करावं लागेल अशा दुर्घटना घडून? याला पहिली गोष्ट की गतिरोधक बसवायला लागतील. की रोडला मोठे गतिरोधक 1-2 ठिकाणी जरी टाकले तरी स्पीड कमी येतं. स्पीड असल्यामुळं भाविक, टांगे, रिक्षा, सर्व गर्दी, कॉलेजची शाळेची मुलं असतात. तर गतिरोधकला परवानगी मिळावी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथला, आणि गतिरोधकला परवानगी द्यावी. तर अशा प्रकार परत घडू नये म्हणून इथं एक गतिरोधकची मागणी इथल्या स्थानिकांकडनं, मंदिरातल्या पुजाऱ्यांकडनं होताना दिसत आहे.